दाखल करा आपला पाल्य. शाळेमध्ये नाही उपक्रमांची कमी. गुणवत्तेची आम्ही देतो हमी. गुणवत्तेची आम्ही देतो हमी. आकाश निळे दिसत होते. जोराचा वारा सुटला होता. मुलांनी पालकांना मला नमस्कार. आमच्या शाळेचे ध्येय 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे आमचं ध्येय आहे. शाळेमध्ये उच्च शिक्षित सर्व शिक्षक वर्ग आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच गणवेश, बूट, सॉक्स इत्यादी सुविधा मुलांना पुरवल्या जातात. आपल्या शाळेमध्ये 1ली पासून 4थी पर्यंतचे सर्व विद्यार्थी आहेत आणि हे इंग्लिशमध्ये चांगल्या प्रकारे कन्व्हर्सेशन करतात. ही एक स्वाभिमानाचीच नव्हे तर अभिमानाची बाब आपल्या शाळेसाठी आहे. विविध योजना शासनातर्फे पुरवलेल्या जातात. त्यामध्ये सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती येते, अस्वच्छ काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती येते, त्यानंतर अल्पसंख्याक शिष्यवृत्ती आणि सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. विविध रंगमंच आपल्या शाळेमध्ये निर्माण केला जातो. त्यामध्ये वेशभूषा असते. 26 जानेवारी निमित्त आपण स्नेहसंमेलनाचं आयोजन करतो, क्षेत्रभेटीचं आयोजन करतो. मातृभाषेतून शिक्षण देणं हे अनिवार्य आहे. आपण मातृभाषा आणि इंग्रजी दोन्ही माध्यम या ठिकाणी वापरतो आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कसा होईल यासाठी आपण 100% प्रयत्न आणि विकसित व्यक्तिमत्व आपल्या शाळेतून कसं घडेल या दृष्टिकोनातून आम्हा सर्व शिक्षकांचे प्रयत्न आहेत. आणि सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांना माझा नमस्कार आहे. इयत्ता 1लीमध्ये सर्व पालकांनी आपले मुलं जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये दाखल करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण, ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. राधा कॅन ईट. माही झाडावर चढू शकते. माही कॅन क्लाइम ऑन द ट्री. मी उडी मारू शकतो. आय कॅन जम्प. अनन्या झोपू शकते. अनन्या कॅन स्लीप. तो जाऊ शकते. ही कॅन रन. मी शाळेत जाऊ शकते. आय कॅन गो टू स्कूल. ती बोलू शकते. शी कॅन स्पीक. व्हेरी गुड. शाळेमध्ये सर्व प्रकारचे उपक्रम राबवले जातात. मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. माझी मुलगी देवांशी इयत्ता 2रीमध्ये शिक्षण घेत आहे असून तिला इंग्रजी, मराठी, गणित चांगल्या प्रकारे येते. जिल्हा परिषदेमध्ये तिला दाखल करण्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. आपण जिल्हा परिषदमध्ये सर्वांनी आपले पाल्य 1ल्या वर्गामध्ये दाखल करावी असं मी पालक या नात्याने आणि व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने सर्वांना आवाहन करतो. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. बाह्य आकर्षणाला बळी न पडता योग्य निर्णय घ्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास. हाच आमचा ध्यास. किती रुपयाची होती? 88. Loudly I want to sleep. Once upon a time there lived a monkey and an elephant in a forest. I am very strong. I am good at carrying very long. Who is fighting loudly? I want to sleep. Sorry, very sorry. Please tell us how is. Who is fighting loudly? I am to sleep. Who is fighting loudly? विद्यार्थ्यांना लावते लळा. जिल्हा परिषद शाळा. जिल्हा परिषद शाळा. दाखल करा आपला पाल्य. शाळेमध्ये नाही उपक्रमांची कमी.
गुणवत्तेची आम्ही देतो हमी, गुणवत्तेची आम्ही देतो हमी. Many examples we solve. Now we take a practice. I give one example here. 762 divided by 2. Now, anyone want to solve this example? Okay, very good. Many students can solve. Come here, Vanshika. You try to solve this. 2 च्या टेबल मध्ये 7 येते का नाही? मग 2 च्या टेबल मध्ये 7 काय येते? तर त्याच्यामध्ये थोडी जागा पाहिजे. 2 1 2 2 3 4 2 3 6. मग 2 3 6 minus 1 आणि हा जो 6 उरते हा खाली घेऊन यायचा. मग आता 2 च्या टेबल 6 मध्ये 5 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 14 2 8 16. मग 2 8 16 minus 0. जे इथं जे संख्या असते ह्या संख्या टेबल म्हणायचा. आता हा 6 आपण याची पूर्ण सबट्रॅक्शन केला. आता हा जो 2 होता हा खाली घेऊन घ्यायचा. आता 2 च्या टेबल मध्ये 2 येते का पाहायचं. 2 1 2 मग 2 1 2. ज्या नंबरवर संख्या येते तेच संख्या वरती द्यायची. आता याची बेस होईल. हे झालं काय? Very good. Now you can also solve. I give an example. मुलाचे उज्ज्वल भविष्य घडविणे हाच आमचा ध्यास. संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी चला करूया प्रयास, चला करूया प्रयास. शेली